दी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, बुद्धिस्ट सेमिनरी. आजचा विषय फार महत्वाचा आहे. दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथाचा खंड क्रमांक 1. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि आदिन्नदाना आदियामि कामेषु विचाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावाद यानंतर बडगे साहेब जॉईन झालेत का? हॅलो, आदरणीय तेलतुंबडे सरजी, बडगे साहेब जॉईन आहेत का? आहेत ना सर. आहेत ना. हा, तर दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ खंड 1 मध्ये आजची भूमिका मांडणार आहेत डॉक्टर आर डी बडगे सर. डॉक्टर आर डी बडगे एक बुद्ध तत्वज्ञानी आहेत. ट्रस्टी मध्ये काम करतात भारतीय बौद्ध महासभेमध्ये.
त्यांचा दांडगा अनुभव आहे. मी डॉक्टर आर डी बडगे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका विशद करावी. डॉक्टर आर डी बडगे सर. चव्हाण सर ते जॉईन झाले, परंतु त्यांना मला वाटतं याचा प्रॉब्लेम येऊन राहिला बोलण्याचा. तर थोडस प्रास्ताविक मीच करून आपण पुढं या विषयाला गती देऊ. डॉक्टर आर डी बडगे सर प्रवासामध्ये असल्यामुळे ते नंतर जॉईन होतील. तर बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना मी नम्र विनंती करतो की आजच्या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करावे. सुखो बुद्धानुपादो सुखो स्वधम्मदेशना सुखो संघर्ष सामग्री समग्राणी तपो सुखो. बुद्धत्व प्राप्ती होणं सुखद असतं. सुखद असतं. सद्धम्म उषाताई आपला माईक देशना. बंद करा. खरखर आवाज येतोय. माईक बंद करा. धन्यवाद ताई. सुखद असते संघाची एकता आणि सुखद असतं संघाने एकत्रित केलेला अभ्यास. आज आपण द बुद्धा अँड हिज धम्म, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचा पहिला खंड अभ्यासण्यास सुरुवात करत आहोत. मागील ऑनलाईन मीटिंगमध्ये आपण या ग्रंथाची बाबासाहेबांनी कशी तयारी केली, कशी मांडणी केली, त्यासाठी किती परिश्रम घेतले, त्यानंतर त्यांचं ट्रान्सलेशन करताना काय एरर्स आलेत, यावर आपण प्रकाशझोत टाकला आणि आम्हाला बौद्ध धम्माच्या वाटचालीसाठी बाबासाहेबांनी जो हा ग्रंथ दिला, की जो ग्रंथाचं प्रामाण्य नाकारतो, जो ग्रंथ प्रमादितेला म्हणजे ग्रंथामध्ये चुका नाहीत त्याला आव्हान करतो, अशा ग्रंथाचं मार्गदर्शन स्तरामध्ये अभ्यास करायचा. बाबासाहेबांच्या या
मलाही या ग्रंथावर आपल्याशी संवाद साधताना त्याचा अर्थ आणि मतितार्थावर विश्लेषण करण्यावर मर्यादा येतात की ते बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने ते मांडणी केली, ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याचा नेमका अर्थ आम्हाला घेता येईल की आम्ही चुकीचा अर्थ घेऊ, विरोधी अर्थ घेऊ, यावर खूप काही असा मी विचार करत आहे आणि आपणही त्यावर विचार करावा, चिंतन करावं, अशी माझी मोठी अपेक्षा आहे. आपण या खंडातील पहिला खंड म्हणजे बाबासाहेबांनी या खंडाचे 10 भाग केले. त्याला इंग्लिशमध्ये 10 बुक म्हटलंय, मराठीत खंड म्हटलंय, हिंदीमध्ये सर्ग म्हटलंय, काही ठिकाणी अध्याय म्हटलंय. पण याचे 8 मुख्य भाग आहेत. हा त्यातला भाग महत्वाचा मुद्दा आहे आणि श्रद्धावंत मध्ये आपण त्याचा पहिला भाग आज चर्चेला घेत आहोत, अभ्यासाला घेत आहोत. या पहिल्या भागामध्ये पार्श्वभूमी सांगितलेली आहे. त्या पार्श्वभूमीमध्ये त्यावेळची राजकीय स्थिती कशी होती, त्यावेळची सामाजिक स्थिती कशी होती, याच थोडक्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या पुढे चित्र उभा केलेला. त्यात सुरुवातच बाबासाहेबांनी काळाच्या संदर्भात पण उभा केलेला की हा ख्रिस्तपूर्व काळ होता. ख्रिस्तपूर्व काळ अभ्यासताना ही गोष्ट आमच्या खूप खूप अशी लक्षात आली पाहिजे की काळाची गणना करत असताना अनेक अडचणी आलेल्या आहेत, अनेक सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावर पण आम्हाला थोडस लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण आपण सगळं धम्म प्रचारक होण्यासाठी श्रद्धावंत स्तरात सहभागी झालेला आहात आणि आपल्याला आपल्या धम्माच्या संदर्भातल्या बाबासाहेबांनी दिलेल्या वेगवेगळ्या अंगाने त्याचं आकलन व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. या ख्रिस्तपूर्वचा काळ सांगितला की ज्यामध्ये उत्तर भारतामध्ये एकही सार्वभौम राज्य नव्हतं. आपण अभ्यासतो की आपल्या संविधान प्रास्ताविकेमध्ये आवर्जून सार्वभौम कन्सेप्टचा उल्लेख आहे. सार्वभौम याचा अर्थच असा आहे की आम्ही स्वयंपूर्ण आहोत. स्वयंपूर्ण या अर्थाने की आम्हाला आमचे निर्णय, आमचं राज्य कसं चालवायचं याचे अधिकार आमचे आम्हालाच आहे. मात्र उत्तर भारतामध्ये अशी स्थिती नव्हती आणि इसवी सन जे वापरलं जातं ते एक जगातील सार्वमान्य कालगणना आहे. या कालगणनेच्या
अगोदरची ही स्थिती आहे. म्हणजे आपल्याला जी सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झालाय. म्हणजे त्या ख्रिस्तपूर्वाच्या मायनस सिस्टीमने हे मोजण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं इसवी सन नंतर आणि इसवी सन पूर्वी असे दोन भाग झालेले आहेत. ख्रिस्ताच्या जन्मापासून ही कालगणना सुरू झालेली आहे. अर्थात यावर पण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर ख्रिस्त जन्मापासून कालगणना सुरू झाली तर मग कालगणनेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा 1 जानेवारी पासून का सुरू होत नाही? जर ख्रिस्तापासून सुरू झालं तर इसवी सन 1 जानेवारी 1 लाच कालगणना सुरू व्हायला पाहिजे. मात्र तसं न होता ही कालगणना 1 जानेवारीला सुरू होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म तर 25 डिसेंबरला झालेला आहे. ही गडबड कशी आहे? याचा अर्थ थोडासा विचार करून आपल्याला लावणं गरजेचं आहे, नाही माहीत असणं गरजेचं आहे की कालगणना प्रभू येशू ख्रिस्तापासून सुरू झाली. ज्या वर्षी त्यांचा जन्म झाला तो इसवी सन 1 ठरला. इसवी याचा अर्थ सुद्धा येशू आहे. मग जन्म 25 डिसेंबरला का? तर त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी दिवसाला नावं दिले होती. ते 7 दिवसाचा आठवडा गणला गेला. खरं तर हे पण आमच्या भाषेचं याचं कसा अवमेळ कसा झाला माहित नाही. आठवडा म्हटला तर 8 शब्द आल्यावर तो 8 दिवसाचा असायला हवा, पण तो 7 दिवसाचा आहे. तर मग त्याला 7 वडा का म्हणत नाही? हे पण थोडेसे आम्ही विचारपूर्वक असलेले प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक येत जातात. तर आठवडे म्हणजे 7 दिवस अगोदर मोजले जात होते. एवढंच नव्हे तर महिने मोजले जात होते, मात्र वर्ष मोजले जात नव्हते. हा त्याचा अर्थ आहे. आणि ही बाब लक्षात घेऊन आपण कालगणनेवरची उत्तर आपल्याला मिळतात, शोधता येतात. उषा मॅडमचा माईक बंद करायला सांगा. उषा मॅडम, सर चालू करा. ओके ओके ओके. तर
ही कालगणना आहे आणि त्यातली ही त्यावेळची कालगणनेची परिस्थिती आहे. राज्याची परिस्थिती विशद करताना बाबासाहेबांनी उत्तर भारतातल्या राज्याचं विवरण केलेलं आहे की त्यावेळेला दोन प्रकारची राज्य व्यवस्था होती. एक होती जनपद व्यवस्था आणि दुसरी होती संघ किंवा गणराज्य व्यवस्था. जनपद व्यवस्था या व्यवस्थेमध्ये राजा हा स्वयंभू होता. तिथं राजेशाही चालत होती आणि मग त्यांच्या वंशजानुसार राजे राज्यपद स्वीकारत होते. ही जनपदची अवस्था होती. अर्थात जनपद शब्द इतका रूढ झालेला आहे की आजही उत्तर भारतामध्ये जिल्ह्याला जनपद म्हटलं जातं. दुसरी व्यवस्था होती ती संघ किंवा गणराज्याची. गणराज्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा होता की तिथं लोकशाही होती आणि लोकशाहीमध्ये त्या आता आपल्याला आतापर्यंत त्या व्यवस्था माहिती आहे की पूर्वीच्या काळी वंश परंपरागत पाटीलकी होती. ती पाटीलकी गावामध्ये वेगळ्या वेगळ्या घरामध्ये ती विभागली जायची. आता मात्र पाटलाची नियुक्ती केली जाते. तर त्याच प्रकारची अवस्था या गणराज्यामध्ये होती. लोकशाही होती आणि गणराज्यामध्ये त्या भागातल्या तरुणांना विशेषतः ज्यांच्याकडं ज्या वंशाकडे ते राज्यपद असायचं त्या वंशातील म्हणजे उदाहरणार्थ इथं शाक्य वंश आहे त्यावेळेला लिच्छवी होते. तर या शाक्य वंशातील या जे सगळे तरुण आहेत त्या तरुणाला ठराविक वयानंतर त्या गणामध्ये म्हणजे संघामध्ये सहभागी केलं जायचं. त्यांचे नंबर लावले जायचे आणि त्या क्रमांकाने राजपद ते विभागलं जायचं. अर्थात ते किती दिवसासाठी का वर्षासाठी किंवा काही कालावधीसाठी याची माहिती आज आपल्याला उपलब्ध नाहीये. पण ज्या वेळेला सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेला शुद्धोधन राजाची वेळ होती. शाक्य वंशाचा जो इतिहास आहे त्या जयसेन नावापासून माहिती आहे की जयसेनचा मुलगा सिंहणू किंवा सिंहणू आणि मग त्यांना 5 मुलं. त्यातही नावं किती सुंदर ठेवली जायची हे आम्ही अभ्यासलं पाहिजे की शुद्धोदन, शुक्लोदन, धौतोदन, अमितोदन म्हणजे सगळं जे होतं ते शुद्धतेशी शुभ्रतेशी चांगुलपणाशी जोडलेलं होतं. या सिंहणू राजाला 5 मुलं आणि 2 मुली होत्या. त्यांची पण नावं किती सुंदर, अमिता आणि प्रमिता. याचा अर्थ त्यावेळेला एक मोठं वैचारिक चिंतनात्मक आणि प्रगतीच्या दिशेने असलेली नावं ठेवली जायची. यात दुसरी पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या नावामध्ये कोणत्या
देवांची नावं नाही, दैत्यांची नावं नाही, असुरांची नावं नाही. ही जी नावं आहेत ही गुणवत्तेवरून आणि चांगुलपणावरून ठेवलेली आहे. त्यावेळच्या स्थितीवर अजून एक वर्णन छानपैकी केलेलं आहे. ते वर्णन म्हणजे शाक्य कुलातील लोक आषाढ महिन्यामध्ये एक 7 दिवसाचा महोत्सव साजरा करत असायचे. 7 दिवस हा महोत्सव चालायचा आणि हा एक आनंदाचा भाग असायचा. पण या आनंदाच्या भागामध्ये अगोदर जो आनंद असायचा तो वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये मानला जायचा. म्हणजे मद्यपानामध्ये मानला जायचा, मांसाशन करण्यामध्ये मानला जायचा, आणि पशुपक्ष्यांचं बली दिलं जायचं. आणि त्यावेळेला हा 7 दिवस उत्सव साजरा केला जायचा, त्याला महोत्सव म्हणायचा. मात्र ज्या वेळेला राजा शुद्धोधन आणि त्यांची राणी महामाया यांचं राज्यपद उपभोगण्याची वेळ आली, त्यावेळेला महामायेने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी केली की या महोत्सवामध्ये नशापान करायचं नाही, मद्यपान करायचं नाही आणि हिंसा सुद्धा करायची नाही. यामध्ये महामायेच्या मानसिकतेचं एक चित्र आपल्या पुढं स्पष्ट होतं की या हिंसेला नशेला या राणीने नकार दिला आणि त्याची अंमलबजावणी झाली. या अंमलबजावणीचा झाल्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो मात्र आता आपल्याला चॅलेंजात्मक आहे. त्याचा अर्थ स्वीकारण्याचा, नाकारण्याचा, चिंतन करण्याचा एक मोठा भाग आहे की त्या वेळेला 7 दिवस यांच्याकडे राज्यपद होतं. अहिंसेचा, व्यसनमुक्तीचा वातावरण निर्माण केलं होतं. ही सगळी माणसं आनंदात होती आणि त्या आनंदामध्येच शुद्धोधनाचा आणि महामायेचा एकांत झाला. आणि एकांत झाल्यानंतर त्यांना जी स्वप्न पडली त्या स्वप्नावर मात्र आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. स्वप्न प्रत्येकालाच पडत असतात आणि महामायेला सुद्धा ही स्वप्न पडली. या स्वप्नामध्ये काही जे भाग आहे, आता त्यातला स्वप्न का पडतात हा नेहमीचा संशोधनाचा विषय आहे. याच्यावर सिग्मंड फ्राईडने स्वप्नावर बरंच काम केलं. हा मानसशास्त्रज्ञ व्यक्तीला त्यांचे पडणारी स्वप्न विचारायचा आणि त्या स्वप्नावरून अर्थ लावायचा आणि त्या स्वप्नाच्या अर्थावरून मनोअवस्था शोधायचा, मानसिक मानसोपचार तयार करायचे. मात्र बुद्ध धम्माने ही स्वप्नाचा अभ्यास केलेला आहे. मिलिंद प्रश्नामध्ये ज्या वेळेला राजा मिलिंदाने नागसेन बनतेंना हस्तवीरांना प्रश्न विचारला
की स्वप्न का पडतात. तर स्वप्नाचे 6 प्रकार नागसेन भंतेजींनी सांगितले. त्यातले 3 प्रकार काळाच्या संदर्भातले आहेत आणि 3 प्रकार आमच्या शारीरिक स्थितीच्या संदर्भातले आहेत. तर 3 प्रकारामध्ये ते म्हणतात, राजा, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या गोष्टीवर स्वप्न पडतात, म्हणजे भूतकाळातली स्वप्न पडतात. वर्तमान काळातली स्वप्न पडतात, म्हणजे याचाही अनुभव आपण आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे की अरे, जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. दिवसभर आपण जे विचार केला, दिवसभर आपल्या ज्या वेळेला आपण खूप कामात असतो आणि एखादी गोष्ट अपूर्ण राहते किंवा पूर्ण करतो, या संदर्भातलं वर्तमान काळातलं स्वप्न पण पडत असतं. तिसरा मुद्दा आहे ते भविष्य काळातला स्वप्न. या भविष्य काळातलं स्वप्न पण बऱ्याचदा आपण अनुभवतो. भविष्य काळ सांगता येत नाही, पण भविष्य काळातलं स्वप्न अनुभवतो की अरे, हे मला स्वप्नात असंच काहीतरी आलं होतं बरं का. म्हणजे हे भविष्य काळातली जी स्वप्न असतात ती आमच्या मानसिक अंदाजावर असतात. सुप्त मनामध्ये आम्ही भविष्य काळातला अंदाजावर जो वेध घेतो त्यावर मन त्याची मांडणी करतं, सुप्त मन त्याची मांडणी करतं आणि ते स्वप्न मग आम्हाला भविष्य काळाच्या दृष्टीने पडलेलं असतं. प्रामुख्याने आता या स्वप्नाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात की अरे अरे, पहाटी पडलेली स्वप्न खरी होतात. मग काही माणसं पहाटी स्वप्न पडलं, चांगलं पडलं तर पुन्हा झोपत नाही आणि वाईट पडलं की पुन्हा झोपायचा प्रयत्न करतात. खर तर पहाटचा वेळ स्वप्नाचा एक मानसशास्त्रात अर्धवट झोपेत पडलेलं स्वप्न, पूर्ण गाढ झोपेत पडलेलं स्वप्न किंवा अगदीच फारसं ते 3 प्रकार आहेत की झोप लागताना पडलेलं स्वप्न, गाढ झोपेत पडलेलं स्वप्न आणि झोपेतून उठत असताना पडलेले स्वप्न. तर भविष्य काळाचा संदर्भ यात लागतो आणि बौद्ध धम्माच्या दृष्टीने जी मैत्री भावना आहे, मैत्री भावनेचं ध्यान केलं तर त्याला 11 प्रकारचे लाभ होतात असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्यातला एक लाभ असतो की आम्हाला भीतीदायक स्वप्न पडत नाही, भीती वाटणारे स्वप्न पडत नाही. मैत्री भावनेचा हा फार मोठा लाभ आहे आणि खरं तर मैत्री ध्यान भावना सगळ्यांनी केली पाहिजे. मी याचा अनुभव घेतलेला आहे की ज्या ज्या वेळेला मैत्री भावना करत मी झोपलेला असतो त्या वेळेला मला चुकूनही भीतीदायक स्वप्न पडत नाही. पण ज्या वेळेला ही भावना नसते त्यावेळेला ही स्वप्न पडताना दिसून येतात. तर हे भूत, वर्तमान आणि भविष्य काळावर आधारित असलेले मनोअवस्थेवर स्वप्न पडत असतात. आणि बाकीचे जे 3 प्रकारचे स्वप्न आहेत ते आमच्या शरीराच्या संदर्भाने पडलेले असतात. याचा पण अभ्यास आम्ही स्वतः केला पाहिजे. हे ज्या वेळेला शरीरामध्ये शरीराच्या 3 प्रकृती समजल्या जातात. एक वात प्रकृती, एक कफ
प्रकृती वात पित्त आणि कफ हे पित्त प्रकृती म्हणजे याचा पण मोठा अभ्यासाचा भाग आहे. ज्या वेळेला वात प्रकृती असते म्हणजे हवेचं आमच्या शरीरामध्ये प्राबल्य असतं, त्या वेळेला आपल्याला काही स्वप्न पडतात बघा, की आम्ही डोंगरावर चढतो, डोंगरावर जातो किंवा उंचावर जातो, उंचावर फिरतो. हे सगळे स्वप्न या वात प्रकृतीच्या काळामध्ये पडत असतात. तर पित्त प्रकृतीच्या काळामध्ये अजूनही यावर प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे बरं का. हे थोडंसं माझं चिंतन आहे, थोडंसं त्याच्यावर मी शरीराचा अभ्यास करत असताना म्हणजे काही कायानुपसना करत असताना या गोष्टी मला ज्या जाणवल्या त्या मी तुमच्या पुढे ठेवतो आहे. प्रत्येकाला त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जाणवू शकतात. नंतर ज्या वेळेला पित्त प्रकृती असते त्या वेळेला आम्हाला पाण्याच्या संदर्भात स्वप्न जास्त पडतात. म्हणजे पाण्याजवळ असणं, पाण्यात आंघोळ करणं, पाण्यामध्ये डुबणं, पाण्यातून चालणं, अशा प्रकारचे पाण्याच्या संदर्भातले स्वप्न प्रामुख्याने पित्त पद्धतीत पडतात. तर कफ प्रवृत्तीच्या वेळेला अतिशय चंचल पद्धतीची स्वप्न पडलेली असतात. काही वेळेला ती अर्धवट असतात, लक्षात न येणारी असतात, लक्षात न राहणारी असतात. तर मिलिंद प्रश्नामध्ये प्रामुख्याने फक्त या 6 प्रकाराचं वर्णन केलेलं आहे. आता महामायेला जी स्वप्न पडली त्या महामायेच्या स्वप्नामध्ये महामायेला स्वप्नामध्ये भास होतो की त्यांना चतुर्दिक्पाल म्हणजे त्या वेळचे जे राजांचे जे भोई असतात किंवा ज्यांना त्या पालख्या उचलणारे असतात, नेणारे असतात, त्यांना चतुर्दिक्पाल म्हणतात. अजून पण काही शब्द असतील त्याचे, पण त्यांना त्याच्या महामाईच्या स्वप्नात आलं की आपल्याला पालखीमध्ये ठेवलंय आणि 4 जणांनी उचलून थेट हिमालयामध्ये नेलं आणि मग तिथं अंघोळ घातली, सुगंधी उटणं घातले आणि हे घातल्यानंतर अंघोळ केल्यावर, अभंग स्नान केल्यावर मग त्यांच्या पुढं सुमेध नावाचे बोधिसत्व येतात आणि ती म्हणतात की तो माझा शेवटचा जन्म, माते तू मला परवानगी देशील का, तू माझी माता होशील का. अशा प्रकारचं वर्णन बाबासाहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की ते म्हटले की मी बहुतेक भाग जसाच्या तसा घेतला आणि तो अश्वघोषांच्या बुद्ध चरित्रामधून घेतला. बाबासाहेब म्हणतात की अश्वघोष महाकवी होते आणि ज्या महाकवीला आता या ठिकाणच्या ब्राह्मण संस्कृतीने मान्यता दिली नाही अश्वघोषांना, पण जर अश्वघोषांचं बुद्धचरित्र वाचलं तर त्यांचे प्रतीक, त्यांचे निसर्गाचं वर्णन, एखाद्या भावनेचं वर्णन, त्याला जोडलेला निसर्ग या प्रतिमांना तोडच नाही. आणि मला तर खूप ठिकाणी असं दिसलं
की कवी अश्वघोषांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात अनेक ठिकाणी कॉपी करण्यात आल्या, अनेक ठिकाणी ते प्रसंग जसेच्या तसे उपमा आणि प्रतिमेच्या माध्यमातून मांडलेले आहे, पण याचं मूळ कवी अश्वघोष आहे. मग कवी अश्वघोषांनी हा जो सिद्धार्थ गौतम च्या जन्माचा स्वप्नाचा संदर्भ दिलेला आहे तो बाबासाहेबांनी तसाच्या तसा घेतलेला आहे. या ठिकाणी आम्ही खूप असं हे करतो की बोधिसत्व सुमेध हे जे अगोदरचे बोधिसत्व होते किंवा त्या कन्सेप्ट मांडलेल्या आहेत त्या जातक कथेच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. भगवंतांनी त्याला उपमाच्या स्वरूपामध्ये ज्याला आधुनिक भाषेत क्रिएटिव्ह स्टोरी म्हणतात त्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. त्यातलं जे सुमेध बोधिसत्व हे एक महत्त्वाचं पात्र आहे आणि या बोधिसत्वांचे चित्र शिल्पकला भारतातील प्राचीन कलेत खूप ठिकाणी दिसतात. जर आपण अजिंठ्याच्या लेणीचं जर प्रतीक पाहिलं की ज्यामध्ये गुलाबाचं फूल हातात घेऊन असलेली जी व्यक्ती दाखवलेली आहे ती बोधिसत्व सुमेध आहे. या सुमेधाने विनंती केली की माझी माता होशील का. आम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून घेतली पाहिजे. आपण गर्भमंगल विधी ज्या वेळेला पाहतो आणि त्या पूर्वीच्या मानसिकतेमध्ये ह्या गोष्टीचा आम्ही फार मोठा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे इगतपुरी विपश्यना सेंटरने तर मातेची मानसिकता ही उज्ज्वल असावी, प्रगत असावी यासाठी गरोदर मातेचे काही शिबिरच लावलेले आहे. तर या आता काही गोष्टी येतातच ओघाने बोलण्याच्या, पण तो त्याच्यामध्ये मनोअवस्था आणि गर्भमंगलाची स्थिती की या ठिकाणी उत्सव झाला आणि अतिशय पवित्र भाषेमध्ये पवित्र देहाच्या स्थितीमध्ये हा एकांत घडला. जर आपल्या नामदेव ढसाळ्यांच्या पत्नीने मला उद्ध्वस्त व्हायचंय म्हणजे मल्लिका अमर शेखने, त्या मल्लिकाने जे आवर्जून आपल्या महिलाच्या चरित्रेत स्वतःच्या चरित्रात वेगळा असा उल्लेख केलेला आहे की त्या स्वतः रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून झोपायला जायचं. म्हणजे आपल्या मनोअवस्था शुद्ध असावी आणि पुढची पिढी सुद्धा शुद्ध स्वरूपात जन्मावी, तिची मनोअवस्था चांगली असावी, अशा प्रकारचे संकेत या महामायेच्या आणि शुद्धोदनाच्या या एकांताच्या संदर्भातले आहेत आणि ते आम्ही समजून घेतले पाहिजेत. आम्ही कधी कधी ज्या वेळेला एखादं मूल चुकीचं हे करतं वागतं तर त्यावेळेला लोक सहज शिवी देतात, अरे ते काय ओढ्या खड्याचं आहे.
मी तर एकदा एक शिवी पाहिली की माणसं या मानसिकतेचं एक विजवणूक पहिल्यापासून आमच्या बौद्ध धर्मामध्ये आलेली आहे आणि ती अवस्था त्याचं पावित्र्य आम्ही सांभाळलं पाहिजे आणि पुढची पिढी एक निकोप जन्म घेईल या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि हे जर निकोप मानसिक स्थितीत झालं तर आम्हाला त्या पद्धतीची चांगली स्वप्नही पडतील. आता आधुनिक मानसशास्त्राने काही गोष्टी आवर्जून सांगितल्या की बाबा गरोदर बाई जर झाली तर त्या खोलीमध्ये गुटगुटीत बाळाचं चित्र लावा. बौद्ध वास्तुशास्त्र म्हणतं की घरामध्ये शस्त्र असलेला फोटो ठेवू नका. त्या मातीची मनोवस्था व्यवस्थित राहावी म्हणून भगवान बुद्धाचे, निसर्गाचे, बाबासाहेबाचे सुंदर सुंदर चित्रांनी आपले खोली घर सजवा अशा प्रकारची मानसिकता आणि धम्माची वृत्ती ठेवण्याचा हा भाग आहे. त्यानंतर हे स्वप्न महामायेने शुद्धोधनाला सांगितलं आणि शुद्धोधन राजाने राजाच होता त्यावेळी जे असे स्वप्नाचे अर्थ सांगणारी माणसं होती त्या 8 जणांना बोलवलं आणि 8 जणांनी त्यांना ते भविष्य सांगितलं की एकतर मुलगा सार्वभौम राजा होईल किंवा एकदम त्याच शब्दात सांगायचं तर बुद्ध होईल, सर्वांचा उद्धारच होईल असं ते सांगतात. खरं तर भविष्य एकदम तंतोतंत सांगता येत नाही किंवा तशा प्रकारची विद्या पण अस्तित्वात नाही. जे काही आहे तो आमच्या शरीराचा, मानसिकतेचा, परिसराचा अभ्यास आहे. पण दुसऱ्या कोणत्या ज्योतिषाला पुढचं भविष्य सांगता येत नाही. हे ग्रह तारे ही सगळी गोष्ट जी आहे ती थोतांड आहे, त्यात सम्यक दृष्टी नाही. एक आवर्जून माझे वडील माझ्या आजोबाचा संदर्भ देत सांगायचे की अरे अरे हे भविष्य हे सगळं खोटं आहे. जर खरं असतं तर राम आणि रावण दोन्हींचेही रा येतात, दोन्हींचंही रास तूळ किंवा तुला येते आणि मग दोघांची रास एकच आहे. तर मग एक जिंकतो एक हारतो ही स्थिती कशी आहे? म्हणजे जी बाब आहे ती आमची कर्मावर आधारित आहे, अशा ग्रह ताऱ्यावर आधारित नाही की जे अवघे सगळं जग 12च राशीमध्ये बसवलेलं आहे. म्हणजे स्वप्नाचा अर्थ सांगताना त्यांनी तो सांगितला. तर सांगत असताना त्या कुटुंबाची मानसिकता पाहून ही स्वप्नाचा अर्थ सांगितला गेला. जर राजाचा मुलाचं स्वप्न सांगायचंय तर ते स्वप्नाचा अर्थ सांगताना ते तितक्या उच्च अवस्थेतच सांगितलं जाणार. जर आता आम्ही पाहत होते कवडीवाले नाव ओळखणारे येतात किंवा काही आपले ज्योतिषी येतात, ते आपले तिथल्या घराची स्थिती सांगूनच ठरवूनच ज्योतिष सांगतात. आणि सगळ्यात महत्वाची बाब असते की भविष्यावर विश्वास ठेवण्यासाठी तो भूतकाळ सांगितला जातो आणि मग भूतकाळामध्ये काही गोष्टी येतात, काही गोष्टी तर
नेहमी भविष्यकार सांगतो की बाई तू खूप चांगली आहे, बाबा तू खूप चांगला आहे. पण जग तसं नाहीये. आपण कोणासाठी किती चांगलं करा, पण आपला हात कोरडाच निघतो. आपल्या हाताशी काही लागत नाही. कधी सांगितलं जाते की नाही नाही, एक मोठा कठीण प्रसंग आयुष्यातून येऊन गेला, पण पुण्यबलत्वर असल्यामुळं तुम्ही त्यातून वाचले. आणि आम्ही विचार करत जातो आणि कोणते तरी असे प्रसंग भूतकाळात येतातच आपल्या आयुष्यात. कोणावर आपण मदत केलेली असते, आपली अपेक्षा असते की त्यांनी परतफेड करावी आणि तो करत नाही. अशा घटना एक सार्वत्रिक आहे. संकट येणं, जीवन जगण्यामध्ये संकट येणं हे पण सार्वत्रिक आहे. पण आम्हाला ते थोडंसं कधी अभ्यास न केल्यामुळं किंवा स्वतःचं चिंतन न केल्यामुळं, त्याचं आकलन न केल्यामुळं आम्हाला ते खरं वाटतं. आणि मग आम्ही विल पॉवर नावाची एक गोष्ट असते, त्या भविष्यावर विश्वास ठेवून त्या विल पॉवरकडे आम्ही चुकत असतो. ही जी स्वप्न आहेत, ही अजून स्वप्न चांगली चांगली आहेत. त्या स्वप्नाचा अर्थ आम्ही त्यांच्या मनोअवस्थेशी लावला पाहिजे, पुनर्जन्माशी नाही. भले ते खरं की खोटं, मी असं म्हणेल की तिथपर्यंत आमची मानसिक चिंतनाची अवस्था गेलेली नाही की खरंच व ते जातक कथा होत्या का. बाबासाहेब म्हणतात की त्या नव्हत्या, पण त्या त्या काळातल्या त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आहेत का नाहीत या गोष्टीमध्ये आम्ही पडू नये. आम्ही भूतकाळात जगण्याऐवजी भविष्य काळात चिंता करण्याऐवजी वर्तमान काळात जगलो तर भूतकाळातील पश्चाताप दग्ध होतो, जळून जातो आणि भविष्य काळ आपोआप उज्ज्वल होतो. वर्तमान काळात जगलं पाहिजे. या स्वप्नाचा अर्थ त्यात एक पांढरा हत्ती आलेला आहे. म्हणजे निसर्गामध्ये तर काळा हत्ती असतो, परंतु या काळ्या हत्तीच्या संदर्भामध्ये ती काळा एक अशुभतेनेच पाहिलेली गोष्ट आहे. मग पांढरा हत्ती असावा ही एक उच्चतम कन्सेप्ट आहे. तर या स्वप्नाच्या अनुषंगाने आधुनिक फिलॉसॉफी, बुद्धिस्ट फिलॉसॉफी यावर काहीसा प्रकाश टाकण्याचं धोरण या बुद्धिस्ट सेमिनरीच्या अनुषंगाने आपल्या पुढं मांडलं. आपले बल्लाळ साहेबांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं आकलन समीक्षा करताना हा प्रश्न उपस्थित केला होता की ती 5 स्वप्न सत्य की असत्य. तर त्या सत्य आहेत का असत्य आहेत, पुनर्जन्माचे आहेत का भावी जन्माचे आहेत, हे कोणतंही आमच्या हिताचं नाही. मात्र आमचं मन एका उच्चतम शुद्ध अवस्थेकडं नेण्यासाठी एका खूप मोठ्या धर्मसंस्थापकाचं जन्माचं वातावरण निर्मितीसाठी, पार्श्वभूमीसाठी, ती मनोवस्था शुद्ध करण्यासाठी या गोष्टीकडं आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या लाभाच्या गोष्टी नाहीत, फायद्याच्या गोष्टी नाहीत. समजा आपण मान्य केलं की बोधिसत्व सुमेध हे होते, तर ते होते म्हटलं की मग आम्ही काहीचं पुनर्जन्माकडे ढळतो आणि मग आमचं यही पश्चिको जीवन दुःखद बनतं. म्हणून त्यावर चिंतन करावं, पण चिंता करू नये. त्याच्यातल्या स्वप्नाचा जो भाग आहे आम्ही आमच्या वर पाहावा. अभ्यासावं स्वप्न. मी
काही काळ जर मला स्वप्न पडलं तर मी त्या स्वप्न लिहून ठेवायचं आणि थोडीस माझं पण शरीराची पण स्थिती जाणवायचो की अरे आपण काल काय खाल्लं होतं, कोणत्या गोष्टी जास्त खाल्ल्या होत्या आणि मग नाही गड्या आपण हरभरे जास्त खाल्ले होते, मग आपल्या पोटात वायू होणं जास्त गरजेचं आहे. किंवा आपण काल आमरस खाल्ला होता, मग आपला याच्यामध्ये पित्त प्रपदाकडं किंवा शरीरामध्ये जास्त वाढलं, असे काहीसे अंदाज मी स्वतः पाहिले, अनुभवले. आपण पण स्वप्नाचे अर्थ भीतीदायक न पाहता आमच्या कायानुपसनेच्या अनुषंगाने आम्हाला निर्णय घेण्याच्या संदर्भाने त्या दृष्टीने चिंतन करण्याच्या दृष्टीने पाहावेत. आणि सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचे बुद्ध कसे झाले याची एक मांडणी आपण अभ्यासावी अशीच माझी इच्छा आहे आणि तीच विज्ञानावर आधारित आहे, तीच बौद्ध धर्माशी मॅच होते असं माझं मत आहे. यावर आपल्याला ज्या काही शंका कुशंका संशय जे असतील त्यावर आपण चर्चा करूया. आपण खूप शांततेने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, ग्रहण केल्या. आपल्या या उज्ज्वल कर्माला, आपल्या या बुद्धत्व बीजाला, धम्म मार्गावर चालण्याच्या मानसिकतेला आणि संघात्मक कृती करण्याला खूप खूप वंदन. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक. दी बुद्धा अँड हिज धम्मा खंड 1 वर आपण अतिशय बारकाईनं प्रकाश टाकला आहे. बऱ्याचशा गोष्टीचं आकलन आपल्या या मार्गदर्शनातून झालेलं आहे. मी श्रद्धावंत अभ्यासकांना नम्र विनंती करतो की आपली काही शंका संशय असेल तर विचारावं. आदरणीय तेलतुंबडे सर त्याला उत्तर देतील. श्रद्धावंत अभ्यासकाच्या कुणाच्या काही शंका, काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारावं. बल्लाळ साहेब, काही बोलायचं का, म्हणायचं का, सांगा तुम्हाला. चला चव्हाण सर, तर पुढचं घ्या. यानंतर कुणाच्या काही शंका नाहीत असं गृहीत धरून धम्मपालन गाथा सरनतय घेऊन समारोप करण्यासाठी मी आदरणीय बल्लाळ सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी धम्मपालन गाथा सरनतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करावी. आदरणीय बल्लाळ सर.
हॅलो, आवाज येतो? हा बोला ना. हा, जय हा भीम सर सर्वांना. हा जय भीम. हा बल्लाळ साहेब, अजून हा, एक जय भीम. चालता सूचना द्यायची होती हा, की आपले जे रेकॉर्डिंग करतायत त्या रोहित सरांचा उद्या वाढदिवस आहे. आजच बर त्यांना मी तिथं शुभेच्छा देतो. आपलं ते सगळं रेकॉर्डिंग करून आपले या डॉक्युमेंटरी करत असतात. त्यांना हा. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. पुढे तुम्ही चालू ठेवा तुमचं. पाटळ मॅडमने हात हे केलेला आहे, हँड रेस केलेला आहे. ते हँडरेज केलेलं मी पाहिलं, पण मला वाटतं काहींना बोलायचं का नाही मला शंका आहे. उषाताई, त्यांच्याकडून आपणास काही बोलायचं असेल तर बोला. काय प्रश्न आहे का आपला? नाही सर, काही नाही. हा, आदरणीय बल्लाळ सर. हा बोल. हा बोल, घेतो सर. आज उपस्थित असलेले सर्वांना मी जय भीम करतो. चांगली सविस्तर चर्चा आदरणीय आपले तेंदुबळे सरांनी आणि त्यांचा धम्म आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. त्यांचे खूप खूप आभार. सर्व टीम या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले ऑनलाईन मीटिंगला चांगले लोक आज उपस्थित झालेले आहेत. सर्वांचे आभार. आपण गाथा घेऊया. सब पाप कर कुशल संपदा सचेत परिपदपना एतं धम्मं करेत सुचरितं नतं सुचरितं करे धम्मचारी सुखं अस्मिन् लोके परमितम् नता धरो यावतावपासति योऽध्यात्मं सुतवान् धम्म कायेन प्रसक्ति सवे धर्म धरो होति यो धम्म प्रमज्जति नास्ति मे शरणाय बुद्धो मे शरणं एते सत्य वजय हो तुम्हें जय मंगल नक्की में शरण धम्मो में शरण एते सत्य वजय हो तुम्हें जय मंगल नक्की में शरण संगो में शरण एतेन सत्य वजय हो तुम्हें जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम सर. हा, धन्यवाद आदरणीय बल्लाळ सर. पैठणवरून होतात आपण आणि जेतवन धम्म संस्कार केंद्राचे प्रमुख आहात. आपलं कार्य हे वाखाणण्याजोगं आहे. आपण आम्हाला धम्मपालन गाथान सरनतय आणि कार्यक्रमाची सांगता केली, त्याबद्दल सर्व श्रद्धावंत अभ्यासकांचं सर्वांना जय भीम व सर्वांचं आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. रोहित सरांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि माझ्याकडून आदरणीय रोहित सरांना भूमिपुत्र ते वाढदिवसाच्या रोहित सर, सर्वांच्या त्यांचा वतीने देणार. वाढदिवस आहे उद्या, तर हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक त्यांना शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा देऊन सर्व श्रद्धावंत अभ्यासकामार्फत त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. आमच्याकडूनही बडगे सर रोहित सरांना शुभेच्छा.
माझ्याकडून रोहित सर सरांना नाही शुभेच्छा. उपस्थित झाले, काही प्रवासामध्ये होते, अडचणीमुळे उपस्थित नाही झाले. असं आहे का? बरोबर. ते काय आहे बर का, रोहित सर अनमुट ना, ते बडगे साहेब आणि आम्ही इथंच आहोत याच्यामध्ये संभाजीनगरला. असं आहे काल का? आज आम्ही इथं बांधणी केली, परंतु ते धम्मसार बंतेजींना अर्जंट निघालं म्हणून ते त्यांना रिसीव करायला गेलेत, बसून द्या.